मित्रांनो नमस्कार. मी प्रशांत कढाडे. टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये मेन्यू टॅब ॲड करणे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. मेन्यू टॅब म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी हे एक ब्लॉग मी ओपन केलेलं आहे. या ब्लॉगमध्ये या हेडरमध्ये जे चित्र ॲड केलेले आहे त्याच्या खाली आणि हे जे काही शब्द हलताना दिसत आहे त्याच्या वर या दोन हे जे काही आपल्याला दिसत आहे याला म्हणतात मेनू टॅब. हे मेनू टॅब आपल्या ब्लॉगला कसं ॲड करायचं याविषयीचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. आपण सध्या या ब्लॉगमध्ये प्रॅक्टिस करत आहोत. टेक मराठी या नावाचं एक नवीन ब्लॉग प्रॅक्टिससाठी तयार केलं आहे आणि या ब्लॉगमध्ये या हेडरच्या खाली आपल्याला मेनू टॅब काही दिसत नाही. हे मेनू टॅब ॲड कसं करायचं याची कृती आपण पुढील प्रमाणे करू. आपल्याला कोणताही बदल हा करायचा असेल तर आपल्याला डॅशबोर्डला जावं लागते आणि डॅशबोर्ड ओपन करण्यासाठी डिझाईन या शब्दावरती या लिंकवरती क्लिक करू. डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. डॅशबोर्डमध्ये त्यानंतर आपल्याला जायचं आहे लेआउट या भागात. लेआउट या भागात गेल्यानंतर सर्वात आधी फेविकॉन, नावबार, हेडर. हेडरच्या खाली अगदी इथं बघा क्रॉस कॉलम आहे. या क्रॉस कॉलममध्ये ॲड गॅजेट. ॲड गॅजेट केल्यानंतर पेजेस असं एक गॅजेट आहे ते आपल्याला ॲड करायचे आहे. पेजेस हे गॅजेट आहे ते ॲड करू. यामध्ये असं म्हणतं आहे की तुम्हाला काही शीर्षक वेगळा द्यायचं आहे का, टायटल द्यायचं आहे, पेजेस असं आहे. वेगळं द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. पहिलं बघा होम हे डिफॉल्ट असणार आहे. त्यानंतर दोन मी पेज माझ्या ब्लॉगमध्ये आधीच तयार करून ठेवलेले आहेत. एक संपर्क या नावाचा आणि त्यानंतर आमच्याविषयी म्हणजे अबाउट अस. या व्यतिरिक्त तुम्हाला काही एक्सटर्नल लिंक किंवा एक्सटर्नल वेब पेजेस इथं तुम्हाला लिंक करायचे असतील, पेज जोडायचे असतील तर ते तुम्ही जोडू शकता. मला जसं इथं जोडायचं आहे ॲड एक्सटर्नल लिंक. इथं मला जोडायचं आहे माझं जे काही यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलची लिंक आहे, URL आहे, ती कॉपी करून घेतोय आणि पुन्हा डॅशबोर्डला जाऊ आणि इथं ते लिंक कॉपी करू. लिंक आपल्याला खाली कॉपी करायची आहे. इथं तुम्हाला काय त्या पेजला शीर्षक द्यायचं आहे तर मी व्हिडिओ असं शीर्षक देतोय. आणि सेव्ह लिंक. पुन्हा पाहूया लिस्ट ऑर्डर म्हणजे जे काही आपल्याला पेज मेन्यू टॅबमध्ये ॲड करायचे आहेत तर ते इथून ॲड करता येते. जे नको आहेत त्यासाठी हा चेक मार्क काढून घ्यायचं. त्याचप्रमाणे तुम्हाला जे पेज आहेत त्या पेजचा क्रम कसा असेल, तुम्हाला हा पेजचा क्रम बदलवायचा असेल. जसं संपर्कच्या आधी मला आमच्याविषयी हे पाहिजे आहे म्हणून मी आमच्याविषयीला वर नेतो, ड्रॅग अँड ड्रॉप केलं. ज्यावेळेस आपण पेज हेडर सेक्शनमध्ये ॲड करतोय, हेडरच्या खाली ॲड करतोय त्यावेळेस ते आडव्या स्वरूपात दिसतात इथं बघा. पण जर आपण तेच पेज साईड बारमध्ये लावत असू तर ते उभ्या स्वरूपात दिसतात. इथं जे काही आपण बदल केले ते बदल सेव्ह करू. आपण क्रॉस कॉलम म्हणजेच लेआउट या भागामध्ये क्रॉस कॉलम इथं पेजेस या नावाचं गॅजेट ॲड केलं आहे आणि जे काही बदल केलं त्याला आपण सेव्ह करू. सेव्ह करण्यासाठी सेव्ह अरेंजमेंट. आपला ब्लॉग कसा दिसतो हे पाहण्यासाठी व्ह्यू ब्लॉग. बघा इथं आधी मेनू टॅब नव्हतं पण आता मेनू टॅब इथं समाविष्ट झालेला आहे. परंतु मित्रांनो इथं याची रंगसंगती आहे किंवा
उठावदारपणा आहे तो तुम्हाला आवडत नसेल किंवा यात तुम्हाला आणखी काही बदल करायचा असेल तर बदल करण्यासाठी डिझायनरमध्ये जावं लागेल. ब्लॉगरच्या डॅशबोर्डमध्ये डिझायनर आहे किंवा ॲडव्हान्स डिझायनिंग करणे, ॲडव्हान्स कस्टमाइज करणे, टेम्पलेट कस्टमाइज करणे याविषयीचा व्हिडिओ मी आधीच तयार केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि ॲडव्हान्स पद्धतीनं कस्टमाइज करा. हा रंग किंवा ही रंगसंगती तुम्हाला आवडत नसेल, यात आणखी तुम्हाला हा बदल करायचा असेल तर हा बदल कसा करायचा हे समजून घेण्यासाठी याआधी मी जो काही व्हिडिओ तयार केला आहे तो व्हिडिओ अवश्य पहा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये मेनू टॅब्स ॲड करणे याविषयीची आपण माहिती बघितलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील, आपल्याला काही सुचवायचं असेल, इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका. त्याचप्रमाणे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमची इतर सर्व व्हिडिओज आपण या लिंकवरती पाहू शकता. धन्यवाद.